मॅथमॅटिक्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स गुण विभागणी कशा पद्धतीनं आहे ते पाहिलं आपण. आणि दुसऱ्या लेक्चरला पायमल सरांनी तुम्हाला क्वेश्चन पेपर फॉर्मॅटबद्दल माहिती दिलेली आहे. आणि ह्या दोन लेक्चरनंतर आता आपल्याला पार्ट 2 जे आहे त्यामधला पहिला जो टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर, या टॉपिकला आज आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला या टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहायचा आहे, इंट्रोडक्शन पाहायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला या कॉम्प्लेक्स नंबरची का आवश्यकता भासली ते पाहायचं आपल्याला. त्यासाठी पाहता कन्सिडर इक्वेशन x + 5 = 7. What is solution of this equation? X is equal to 7 minus 5, that is equal to 2, which belongs to set of natural number, which belongs to a set of natural number. So what is set of natural number? नैसर्गिक संख्या संच की जो आपण n अक्षराने दाखवतो आपण. So n is equal to 1 2 3 dot dot dot, set of natural number. Now consider another equation, x plus 7 is equal to 5. What is solution of this equation? X is equal to 5 minus 7, that is equal to -2, which does not belongs to set of natural number. हा -2 कशामध्ये असणार नाही, सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये असणार नाही. म्हणून आपण काय केलं की या सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये 0 आणि निगेटिव्ह नंबर यामध्ये काय केले आपण ऍड केले. आणि कोणता सेट तयार केला आपण, सेट ऑफ इंटिजर की जो i, z अक्षराने दाखवला जातो. काय म्हणतो आपण, सेट ऑफ इंटिजर्स, पूर्णांक संख्या संच, सेट ऑफ इंटिजर्स. सो -3 -2 -1 0 1 2 3 and so on. And now this x is equal to -2 belongs to this set of integer, belongs to set of integer. So in general a equation of type x plus a is equal to b is solution of this is x is equal to b minus a, which belongs to set of integer i. So set of integer मध्ये काय असणार, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल. त्यामुळे या प्रकारचं कोणतेही जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, या प्रकारचं कोणतेही इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं सोल्युशन हे कशामध्ये असणार आहे, सेट ऑफ इंटिजर मध्ये असणार आहे. Now say another equation. What is solution of this? 3x is equal to 4. Consider this equation, 3x equal to 4. What is solution of this? X is equal to 4 by 3. X is equal to 4 by 3, which does not belong to set of integer. हे सोल्युशन कशामध्ये असणार नाही, सेट ऑफ इंटिजर मध्ये असणार नाही. म्हणून आपण काय केलं मग की हा जो सेट ऑफ इंटिजर आहे यामध्ये 0 आहे, धन पूर्णांक आहे, ऋण पूर्णांक आहे. यामध्ये आधी काय केलं आपण, सर्व प्रकारचे अपूर्णांक मिळवले, आपण ठिकाणी फ्रॅक्शन मिळवले. आणि कोणता सेट तयार केला आपण, Q, याला आपण काय म्हणतो, सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्या संच. सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्या संच. आता कोणते जर दोन नंबर आपण यामध्ये घेतले
तर या दोन्हीमध्ये असंख्य अपूर्णांक असणार आहे, त्या दोन्हीमध्ये असंख्य अपूर्णांक असणार आहे. त्यामुळं हा जो सेट आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर, हा आपल्याला या नोटेशन याला रोस्टर मेथड म्हणतात. सेट लिहिण्याची पद्धत जी आहे याला रोस्टर मेथड म्हणतात. या मेथडनं आपल्याला मग हा सेट काय करता येत नाही, मांडता येत नाही. त्यासाठी आपण दुसरं नोटेशन वापरतो, त्याला आपण सेट बिल्डर नोटेशन म्हणतो. आपण त्याला सेट बिल्डर नोटेशन. तर बघा हा क्यू सेट कसा येणार आपण पहा की सेट ऑफ ऑल पी डिवाइड बाय क्यू, अशा सर्व अपूर्णांक संख्यांचा संच. सेट ऑफ ऑल पी डिवाइड बाय क्यू such that p and q are integers and q is not equal to 0 and q is not equal to 0. तो हा जो सेट आहे हा काय सेट ऑफ रॅशनल नंबर. आणि मग आता हे जे सोल्युशन आहे x इक्वल टू 4/3 हे कशामध्ये असणार आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर मध्ये असणार आहे, परिमेय संख्या संचामध्ये असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण ही जी कोणतं जर इक्वेशन आपण घेतलं तर त्याचं सोल्युशन हे कशामध्ये असणार आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर मध्ये असणार आहे. कारण यामध्ये 0 असणार आहे, निगेटिव्ह इंटिजर असणार आहे, पॉझिटिव्ह इंटिजर असणार आहे, अधिक काय असणार आहे, यामध्ये फ्रॅक्शन असणार आहेत, अपूर्णांक असणार आहेत. त्यामुळे या प्रकारचं कोणतेही जर आपण इक्वेशन घेतलं तर त्याचं सोल्युशन या सेटमध्ये असेल. Now consider this another equation, x square is equal to 2. What is solution of this equation? What is solution of this equation? X is equal to plus or minus under root 2 plus square root 2. X is equal to plus minus root 2 and this root 2 does not belongs to q. कारण हे कशामध्ये असणार नाही, या सेट ऑफ रॅशनल नंबर मध्ये असणार नाही. कारण रूट 2 म्हणजे काय, कसली संख्या आहे, याला काय म्हणतात तर इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. इरॅशनल नंबर म्हणजे काय की जी संख्या आपल्याला अपूर्णांकामध्ये व्यक्त करता येत नाही किंवा ज्याचं वर्गमूळ आपल्याला सहजासहजी काढता येत नाही, अशा संख्यांना काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या. त्यामुळे ही जी अपरिमेय संख्या आहे ती कशामध्ये असणार नाही, या परिमेय संख्या संचामध्ये असणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं, मग हे जे सर्व रॅशनल नंबर आहेत, या ज्या सर्व परिमेय संख्या आहेत त्यामध्ये आपण काय मिळवलं, अपरिमेय संख्या मिळवल्या. आणि जो सेट तयार केला स्टँडर्ड सेट की जो आपण काय करतो, कॅपिटल आर अक्षराने दाखवतो, की ज्याला आपण काय म्हणतो, सेट ऑफ रियल नंबर, वास्तव संख्या संच. सेट ऑफ रियल नंबर्स, वास्तव संख्या संच. म्हणजे यामध्ये काय असेल, हा कसा लिहिता आपल्याला, द सेट ऑफ रॅशनल and irrational numbers, rational and irrational numbers, परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो संच तयार होतो तो काय असणार आहे, सेट ऑफ रियल नंबर की जो आपण कॅपिटल आर अक्षरानं दाखवतो. आणि मग हे जे सोल्युशन आहे हे कशामध्ये असेल, सेट ऑफ रियल नंबर मध्ये असेल. तर मग आता 10वी पर्यंत जे तुम्ही मॅथमॅटिक्स अभ्यासलेलं आहे हे कशावरती आधारित आहे, या सेट ऑफ रियल नंबर वरती, वास्तव संख्या संचावरती आधारलेलं आहे. म्हणजे काय की जर तुम्ही 10वी पर्यंत कोणतेही जर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केलं तर त्याचं जे येणारं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे काय असेल, एक वास्तव संख्या असेल. म्हणजे 0 असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, फ्रॅक्शन असेल किंवा अपरिमेय संख्या असेल, त्याचं जे सोल्युशन आहे ते काय असणार आहे, एक वास्तव संख्या असणार आहे. त्यामुळे 10वी पर्यंत जे मॅथमॅटिक्स आहे ते वास्तव संख्या संचावरती आधारलेलं आहे. आता हा वास्तव संख्या संच जरी आपण तयार केला तरी अजूनही आपल्याला काही अडचणी आहे की अजूनही आपल्याला काही इक्वेशन काय करता येत नाही, सॉल्व करता येत
नाही. फॉर एक्झाम्पल, consider this equation x square is equal to minus 4. X square is equal to minus 4. What is solution of this? याचा सोल्युशन काय असेल? याचा अर्थ काय की अशी वास्तव संख्या की जिचा वर्ग किती असला पाहिजे? -4 असला पाहिजे. अशी वास्तव संख्या की जिचा वर्ग काय असला पाहिजे? -4. आहे का अशी आपल्याकडे एखादी वास्तव संख्या की जिचा वर्ग -4 असेल? कारण वास्तव संख्येचा गुणधर्म काय सांगतो? कोणती वास्तव संख्या जर घेतली आपण, त्याचा जर आपण वर्ग केला तर तो नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो, धन असतो. आणि त्यामुळे निगेटिव्ह नंबरचं निगेटिव्ह नंबर जो आहे त्या निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही. कारण प्रत्येक कोणती वास्तव संख्या जर घेतली आपण तर तिचा जो वर्ग आहे हा वर्ग नेहमीच काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि त्यामुळे अशी एकही वास्तव संख्या असणार नाही जिचा वर्ग काय असेल? -4 असेल. आणि मग हे इक्वेशन मग कसं सोडवायचं? सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, सो व्हॉट इज x इज इक्वल टू प्लस और माइनस अंडर रूट -4 प्लस और माइनस अंडर रूट -4. व्हॉट इज x इज इक्वल टू प्लस और माइनस, ये -4 आपण असं लिहूया -4 into 1, -4 into 1. So therefore x is equal to plus or minus, हे आपल्याला कसं मांडता येईल? √4 into √-1. आपल्याला माहिती आहे सरळ मध्ये पाहिलेलं आपण, कारण ही सरळ मध्ये पाहिलेलं आहे √ab is always √a into √b. √ab is equal to √a into √b. So x is equal to plus or minus √4 into √-1. So x is equal to plus or minus, now square root of 4 is 2. आणि आता आपण इथून पुढे काय करणार आहे की हा जो √-1 आहे, हा जो √-1 आहे याला आपण काय करणार आहे? I या अक्षराने काय करणार आहे? आपण संबोधणार आहे. या √-1 ला आपण कोणत्या अक्षराने संबोधणार आहे? I या अक्षराने संबोधणार आहे. Where this I is called as imaginary unit. I ला काय म्हणणार आहे आपण? imaginary unit असं म्हणणार आहे आपण. imaginary unit. I is called as imaginary unit. So therefore solution of this equation is x equal to 2i or x is equal to -2i, and these are called as imaginary number. यांना आपण काय म्हणणार आहे? imaginary number असं आपण म्हणणार आहे. these are called as imaginary number. मग आता इमॅजिनरी नंबरची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? इमॅजिनरी नंबरची व्याख्या, a number of type b into I, number of type b into I, where b belongs to set of real number. b म्हणजे काय असेल? कोणती वास्तव संख्या असेल. and I is √-1, a number of type bi, where b belongs to set of real number and I is equal to √-1 is called imaginary number. Is called imaginary number. म्हणजे जर आपल्याला एखादा नंबर अशा टाइप मध्ये मांडता येत असेल तर त्या नंबरला काय म्हणणार आहे आपण? इमॅजिनरी नंबर. फॉर एक्झाम्पल 5 into I -6i
root 2 into I. These are called as imaginary numbers. These are called as imaginary numbers. आता आपण रियल नंबर बघितले अगोदर. आता आपण काय बघितले? इमॅजिनरी नंबर बघितले. तरी सुद्धा आपल्याला अजून एक अडचण काय आहे की समजा असा नंबर घेतला आपण, तर या नंबरला काय म्हणतात? आपल्याला रियल नंबर म्हणता येईल का इमॅजिनरी नंबर म्हणता येईल? याला रियल नंबर म्हणता येईल का? कारण यामध्ये काय केलेलं आहे आपण, हा इमॅजिनरी नंबर यामध्ये मिळवलेला आहे, त्यामुळे याला आपल्याला काय म्हणता येणार नाही, रियल नंबर म्हणता येणार नाही. याला आपल्याला इमॅजिनरी नंबर म्हणता येईल का? तर याला आपल्याला इमॅजिनरी नंबर म्हणता येणार नाही, कारण त्यामध्ये आपण काय ऍड केलेलं आहे, रियल नंबर ऍड केलेलं आहे. आणि त्यामुळे असा जो नंबर आहे या नंबरला काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स नंबर. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं त्यासाठी पाहिजे आपल्याला, कारण त्यासाठी पहिले इक्वेशन घेऊया. कन्सिडर दिस क्वाड्रेटिक इक्वेशन x square minus 6x plus 13 is equal to 0. काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे, हे सोडवायचं आपल्याला. कशाला म्हणतो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन? क्वाड्रेटिक इक्वेशनची व्याख्या काय आहे? an equation which can be put in the form ax square plus bx plus c is equal to 0, where a is not equal to 0 is called a quadratic इक्वेशन. अशा टाइपच्या इक्वेशनला काय म्हणतो आपण? क्वाड्रेटिक इक्वेशन असं आपण म्हणतो. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्याच्या किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्याच्या किती पद्धती आहेत? 3. कोणत्या 3 पद्धती? पहिली पद्धत कोणती? फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धत. त्या अवयव काढून आपण काय करू शकतो? क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. फॅक्टरायझेशन मेथड. दुसरी कोणती? कंप्लीट स्क्वेअर मेथड, पूर्ण वर्ग पद्धत. म्हणजे पूर्ण वर्ग करून आपल्याला काय करता येतं? क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. आणि तिसरी कोणती मेथड? बाय युजिंग क्वाड्रेटिक फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? जर अशा टाइपची इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन कोणत्या सूत्राने दिलं जातं? x इक्वल टू प्लस और माइनस b प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर माइनस 4ac डिवाइड बाय 2a. हा हे सूत्र आपण या ठिकाणी वापरतो. तर आता हे जे इक्वेशन आहे हे आपण काय करूया? कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करूया. पूर्ण वर्ग पद्धत कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरूया आपण. कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये काय पहिलं की x स्क्वेअरचा सहगुणक 1 असला पाहिजे. 1 नसेल तर 1 करून घ्यायचा. इथं ऑलरेडी 1 आहे. कॉन्स्टंट टर्म राइट हँड साइडला घ्यायची. दुसरी स्टेप कॉन्स्टंट टर्म काय करायची? राइट हँड साइडला घ्यायची. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला अशी एक संख्या मिळवायची. किती मिळाल्यानंतर ही बाजूची बाजू आहे ही काय झालं पाहिजे? कंसाचा वर्ग झाला पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर झाली पाहिजे. त्यासाठी यामध्ये काय ऍड करणार आहे आपण? की जर यामध्ये आपण दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर आपण 9 ऍड केलं तर हा कोणत्या कंसावर होईल? x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणत्या कंसावर होईल? x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय? -4. कसं नाही काढतो आपण? की जर आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 फर्स्ट टर्म, त्याला मिडल टर्म म्हणतो आपण, आणि याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. फर्स्ट टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट टर्म. तर ही कॉन्स्टंट टर्म काढायची असेल आपल्याला तर काय सूत्र वापरतो आपण? b स्क्वेअर डिवाइड बाय 4a. आणि b मध्ये किती आहे? -6 4
ए किती येतं 1, सो मायनस द स्क्वेअर प्लस 6 36 डिवाइड बाय 4 म्हणजे किती आलं 9. पुन्हा आपण काय केलं दोन्ही बाजूला 9 मिळवलं तर मग हा परफेक्ट स्क्वेअर झाला -4 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजू वर्ग करूया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड वी गेट x minus 3 equal to plus or minus root minus 4 म्हणजे काय आलं x is equal to 3 plus or minus root minus 4. आणि आता आपण बघितलं जर रूट -4 असेल तर त्याची किंमत काय लिहिली आपण 2i. रूट -4 असेल तर या पद्धतीने आपण त्याची किंमत काय लिहिली आपण 2i म्हणजे x is equal to 3 plus or minus 2i. हे -4 आपण असं लिहिलं हे सेपरेट केलं याचं 2 लिहिलं आणि याला आपण i म्हटलं. म्हणजे आपल्याला दोन सोल्युशन कोणती मिळाली x is equal to 3 plus 2i and x is equal to 3 minus 2i and these are called as complex number. यांना आपण काय म्हणणार आहे कॉम्प्लेक्स नंबर असं आपण म्हणणार आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरची व्याख्या काय असेल मग कॉम्प्लेक्स नंबरची व्याख्या काय असेल a number of the type a plus bi, number of the type a plus bi where a and b belongs to set of real number and I is equal to root minus 1, a number of the type a plus bi where a and b belongs to set of real number and I is equal to root minus 1 is called a complex number. Is called a complex number. For example 2 plus 3i, 4 minus 5i, root 2 plus root 3i. These are called as complex numbers. These are called as complex number. या complex number मध्ये a म्हणजे 2 असेल, b म्हणजे 3 असेल. या complex number मध्ये a म्हणजे 4 असेल, b म्हणजे -5 असेल. यामध्ये a म्हणजे root 2 असेल, b म्हणजे काय असेल रूट 3 असेल. जर म्हणजेच काय की जर आपल्याला एखादा नंबर अशा फॉर्म मध्ये मांडता येत असेल तर त्या नंबरला काय म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलं जातं. आणि कॉम्प्लेक्स नंबर हा नेहमी z अक्षराने दाखवला जातो. कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज डिनोटेड बाय z. सो z इज इक्वल टू a plus ib be a complex number. z equal to a plus ib be a complex number. असा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर या a ला काय म्हटलं जातं रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. a इज कॉल्ड एज रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा कसा दाखवला जातो रियल पार्ट ऑफ z, रियल पार्ट ऑफ z. आणि b इज कॉल्ड एज imaginary part of complex number. b is called as imaginary part of complex number. So b equal to imaginary part of complex number, imaginary part of z. जे आता यामध्ये रियल पार्ट ऑफ काय असेल 2 असेल, इमॅजिनरी पार्ट काय असेल 3. यामध्ये रियल पार्ट काय असेल 4, इमॅजिनरी पार्ट काय असेल -5. यामध्ये काय असेल रियल पार्ट रूट 2, इमॅजिनरी पार्ट काय असेल रूट 3 असेल. आणि मग कॉम्प्लेक्स नंबरचा जो सेट आहे हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा सेट आहे तो काय केला जातो या सी अक्षरानं दाखवला जातो. सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज डिनोटेड बाय लेटर सी. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटमध्ये काय असणार सेट ऑफ रियल नंबर सगळा पूर्ण यामध्ये असणार आहे, अधिक त्यामध्ये इमॅजिनरी नंबर असणार आहे आणि अधिक त्यामध्ये काय असणार आहे
कॉम्प्लेक्स नंबर असणार आहेत. इमॅजिनरी नंबर त्यामध्ये असतील, कॉम्प्लेक्स नंबर असतील, सगळे रिअल नंबर असतील आणि असा जो सेट तयार होईल तो काय असेल, कॅपिटल सी, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि आता जर आपण इथून पुढं कोणतं इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं जे येणारं उत्तर आहे ते कशामध्ये असेल, त्या सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये असणार आहे. तर याचा जो पुढचा पार्ट आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, की दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, किंवा दोन व्याख्या पाहणार आहे आपण की इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबर सारखे आहेत असं आपण कधी म्हणणार आहे, किंवा कॉन्ज्युगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, की कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्ज्युगेट कसा काढायचा, हा जो पार्ट आहे तो आपल्याला पुढल्या तासाला पाहायचा आहे. थँक्यू.